नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. आज माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय शेतामध्ये रोडगे बनवासाठी. आमचे सगळे जवळ मित्र सर्व एकत्र झाले, त्याच्यामुळे आम्ही रोडग्याचं नियोजन केलंय. त्याच्यामुळे आम्ही शेतामध्ये चाललोय. चला बघूया. चला आलोय आम्ही शेतामध्ये. हे आपापल्या तयारीला लागलेले आहे. वांगे कापत आहे, त्यातले त्यात कोणी गौऱ्या नेसायले, गौऱ्या आणण्यासाठी चालले. सर्व आपापल्या काम करत आहे. आहे माझी बहीण, लायनी बहीण, नवऱ्यासोबत भांडत आहे, कारण की त्यानं नियोजन केलं रोडग्याचं आणि काम करायचं काम नाही, त्याच्यामुळे ते दोघं एकमेकाशी भांडत आहे. हे सर्व गौऱ्यानी आणण्यासाठी चालले आहे, कारण की रोडग्यासाठी गौऱ्या अवश्य लागतातच. हे वांगे कापणं चालू आहे. सर्व आपापले काम करत आहे. आणि हे हिरवा हिरवा कोथिंबीर आणला होता आम्ही शेतामध्ये होता. हे माझा भाऊ, त्याच्यातलं माझी बहीण तर मंदामंदातच करत. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? राग आला त्या माझ्या दाजीले, त्याला लोटून दिलंय. हे बघा, आता कॅमेरामध्ये बघून असं लागलं की शूटिंग चालू आहे, गुपचाप बैस, शूटिंग चालू आहे, गुपचाप बैस म्हणत आहे. तरी पण तिचे भांडणं होणं म्हणजे होतच नव्हते. इथं वांग्याचा मटर चालू आहे, इथं पीठ भिजवणं चालू आहे. बघा मित्रांनो, आपापल्या परीनं सर्व कामं करत आहे. हे चुलीवर वरण टाकलेलं आहे. हे बघून काळ होऊ नये म्हणून त्यासाठी लावणं चालू आहे, निरमा आणि तेल. हे बघा, पीठ मळणं अजून झालं नाही. आपापले कामं करत आहे, त्यातले त्यात तिकडे तडका लागत आहे, इकडे पीठ मळणं चालू आहे. अजून कोणाचंच काय नाहीये. आमच्या दाजीने नियोजन केलं तर सर्व आपापल्या दाजीनं आपले कामं नेमून घेतलेले आहे. करणार काय. हे बघा, अजून पीठ मळणंच झालं नाही अजून. हे भाजीला तडका लागलाय, झणझणीत लावत आहे चांगल्यापैकी. आणि ही माझी बहीण, दोघा जण ओळीनं घेतलंय. बघा, मी हाय बोललो नाही तरी पण हाय करत आहे. करणार काय काय मित्रांनो, कॅमेरा बघितला की हाय करायचं. हे बघा, आता हे अजून पीठ मळणं झालंच नाही अजून. बघा, आमचे दाजी काय एकटेच हात लावते, कोणी काही करू शकत नाही. जनतेचं करा. हे त्यांची बायको माझी लायनी बहीण, वांगा आरामशीर तिकडं भाजीला तडका लागत आणि हिचं वांगे कापणं चालू आहे. करणार काय आता. हाय, हे रिकाम टेकडे लोक बसलेले बघा. हे बघा बघा मित्रांनो, वांग्याच्या अजून कापणी नाही झाली तरी पण भाजीचे तिकडं शिजून खाणं होईल, तरी पण याचे वांगे सरणार नाही. बघा, हसणं काय, वांगे चिरणं काय. तिकडं रोडग्याचे म्हणजे गौऱ्या पेटवण्यासाठी तयारी चालू आहे. सर्वजण आपापले काम करत आहे मित्रांनो. हे झालंय, पीठ मिळणं झाले आणि रोडगी बनवण्यासाठी बसलोय आम्ही सर्व. रोडगे तयार होत आहे मित्रांनो आमचे. आता सर्वजण रोडगे बनवत आहे, आपापले काम चालू आहे. तुमच्या इकडे काय म्हणता कमेंट मध्ये जरूर सांगा. रोडगेले डान्स करत राहते, रोडगे बनवते, त्या खुशीमध्ये डान्स करत होती. आहे माझा भाऊ आलाय तिकडे, मावशीचा मुलगा. दाजीला म्हणत आहे पटापट करा, तिकडे गौऱ्या जळत आहे म्हणून. माझी दाजी बोलली की तू तुझं काम कर, आम्ही आमचं काम करेल. आता सगळे इकडे झगडा झगडीतच आमचे रोडगे तयार झाले. करणार काय. हे माझी बहीण आली आहे ग्लास घेऊन आणि ऍक्शन कशी करते. आता पहिल्यापासूनच हसी मजाक मध्ये चालत चालले, लास्ट पर्यंत तर हसी मजाक मध्येच जाणार आहे आमचे. तिकडे बघा, धूर निघत आहे गौऱ्यातून, कारण की गौऱ्या पूर्ण पेटून विजल्या आहे. तरी पण आमचे रोडगे तयार व्हायचेच आहे. तुमच्याकडे काय म्हणतात मित्रांनो सर्व सांगा कमेंट मध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा, सपोर्ट प्लीज. आता रोडगे भाजण्यासाठी घेतलेले आम्ही, आणि भाजत असताना आमचे हात इथले जळत होते मित्रांनो की पाहायचं काम नाही. तुम्हाला तर माहितच आहे रोडगे भाजताना हात कसे जळतात. आणि सर्व जणांनी काड्या घेतल्या होत्या, आम्ही हाताने करत होतो. दाजी बोलत होते की तुम्हाला आकला नाही म्हणून तुम्ही हाताने करत आहे, काड्या घ्या फटाफट, लवकर लवकर जळू नये म्हणून फटाफट हे करत होते. बघा मित्रांनो, आता रोडगे भाजणं चालू आहे. थोड्याच वेळात रोडगे भाजणं झाले की मस्तपैकी जेवण करणार आम्ही. झणझणीत वांग्याची भाजी, वरण, रोडगा. व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट प्लीज मित्रांनो.
जरूर हे टाइमपास चालू आहे आमचा. LC